नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपले सणवार वगैरे जे आहेत ते आता चालूच आहेत. गौरी गणपती इकडे तिकडे जाणं येणं जे आहे ते या निमित्ताने आपलं होत असतं किंवा या निमित्ताने आपण एकमेकांना भेटून बोलचाल वगैरे जी आहे ती करत असतो. तर त्यासाठी मग आमच्या बिल्डिंगमध्ये मैत्रिणींकडे गौरी गणपती होते. तर मग त्यासाठी तिकडे जायचं होतं, हळदी कुंकूला बोलवलेलं होतं. तर जाण्या अगोदर मस्त छान तयार वगैरे झालेली होती आणि आता सुरुवातीला देवपूजाची होती ती करून घ्यायची होती. तर इथे संध्याकाळचा देवपूजेचा टायमिंग जो होता तो झालेला होता. मग आता सगळ्यांनी टायमिंग वगैरे जो होता तो आधी ठरवून झालेला असतो की इतक्या वाजेला तिकडे जाऊन सगळ्यांनी भेटायचं आहे असं. तर मग जायच्या अगोदर आपली घरातली बरीचशी कामं जी आहेत ती करूनच मग निघावं लागतं. तर सुरुवातीला म्हटलं दिवाबत्ती जी आहेत ती आपली पूर्ण करून घेऊया, मग आपल्याला जाता येईल तिकडे. तर स्वयंपाकाचं जास्त काही तामझाम मला नव्हतं, कारण बाहेर जेवायला जायचं होतं एका ठिकाणी. तर त्यासाठी मग अगोदर दिवाबत्ती जी होती ती संध्याकाळची मी इथे करून घेत आहे. आणि दिवाबत्ती झाली म्हणजे जरा घरातलं वातावरण जे आहे ते छान आणि प्रसन्न होऊन जातं. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं की लालबागच्या राजाला जाऊन आलेली होती. जाण्या येण्यातच खरंच खूप दमायला होतं आणि तिकडे तर प्रचंड गर्दी, पण खरंच दर्शन इतकं छान झालेलं होतं ना, खूप छान वाटत होतं. आणि इतकं म्हणजे मनातही नव्हतं की इतक्या जवळून आपल्याला राजाचं दर्शन जे आहे गणपती बाप्पांचं ते होईल असं. तर मस्त छान दर्शन झालेलं होतं. ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच होतं आणि ते खरंच माझ्या मैत्रिणीमुळे शक्य झालं. तिने मला सांगितलं म्हणूनच जाणं झालं माझं आणि बाप्पांचं दर्शन जे होतं ते झालेलं होतं. असं मस्त छान संध्याकाळची पूजा वगैरे जी होती ना ती झालेली होती. आणि ही कापूरदानी आहे. तर हिच्यामध्ये त्याचा आपण भीमसेनी कापूर वगैरे संध्याकाळच्या टायमिंगला दिवाबत्तीच्या वेळेस जर टाकून दिला ना थोडा, तर छान सुगंध येतो घरामध्ये कापुराचा आणि वातावरणही खूप छान वाटतं. तर तुम्हाला सांगितलंच की मैत्रिणीकडे गौरी गणपती आहेत, तर तिकडे जायचं होतं. तर बघा किती छान मस्त सजवलेलं आहे. तर गौराईचं तिने दरवर्षी तिच्याकडे गौराई असते आणि मस्त छान सजवलेलं पण असतं. आणि संपूर्ण जे आहे गौरीचा जो संसार आहे तोही इथं मांडलेला असतो. आणि ओटी वगैरे जी आहे ती भरावी लागते, पण मला तितकं माहीत नव्हतं की ओटी वगैरे द्यावी लागते असं, म्हणून मग मी फक्त प्रसादच जो आहे तो घेऊन गेलेली होती. पण आता पुढच्या वेळेसपासून व्यवस्थित आपण बघूनच शिकत असतो, कारण आपल्याकडे ती पद्धत नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचं तेवढं प्रॉपर नॉलेज नसतं की गौराईला भेटायला जात असताना ओटी वगैरे घेऊन जायची असते असं. पण मग मी हळदी कुंकू लावून पूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती. आणि आता तिथलं तुम्हाला दाखवते गौराईच्या छोटा संसार वगैरे, जे मस्त छोटी भांडी जी आहेत ती ते छान सजवलेली होती, किंवा तिचे छोटे बाळ वगैरे आणि त्यांचे खेळणे वगैरे सगळं काही ठेवून मस्त छान सजवलेलं असतं गौराईचं. आणि ती बाळकृष्णाची मूर्ती जी तुम्ही बघितली ती तर किती छान आहे आणि किती गोड आहे. आणि गणपती आहे तिच्याकडे 7 दिवसाचा गणपती असतो आणि गौराईसोबत मग गणपती जातात वाटतं. तर आणि तिचं देवघरही खूप छान आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. नेहमी असं छान प्रसन्न आणि लखलखीत असं तिचं देवघर असतं, तर म्हटलं म्हणून तुम्हालाही दाखवावं. आणि त्यानंतर मग गेलेलो होतो आम्ही दुसऱ्या मैत्रिणीकडे आमच्याच बिल्डिंगमधल्या. तर तिच्याकडे पण गौराई होत्या. तिच्याकडे 2 गौराई असतात आणि आधी ज्या मैत्रिणीकडे गेली तिच्याकडे एकच गौर असते, गौरी गणपती असतात, आणि हिच्याकडे फक्त गौराई असतात. तर इकडे 2 गौराई होत्या आणि इतकं छान सजवलेलं होतं. एक तिने असा लोखंडाचा मस्त छान साचा जो आहे ना हा गौराईसाठी तो स्पेशल तयार करून घेतलेला आहे. आणि इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं ना, काय सांगू तुम्हाला, सगळ्यांना खूप आवडलं आणि मस्त झालेलं होतं डेकोरेशन खूप. बघू शकतात तुम्ही. आणि गौराईच्या साड्यासुद्धा किती छान आहेत, तर इतक्या गोड दिसत होत्या आणि मस्त वाटत होतं ना. आणि तिचं दरवर्षीच छानच असतं, कारण हळदी कुंकूचं वगैरे पण करते ना ती, तर तेही ती डेकोरेशन म्हणजे प्रत्येकाची आवड निवड शेवटी असते ती. तिला आवड आहे ह्या गोष्टींची, म्हणून खूप छान पद्धतीने तिने सजवलेलं होतं गौराईंना. आणि खेळणे पण इतकी छान सुंदर ठेवलेली होती ना,
खूप मस्त मस्त खेळणी ठेवलेली होती गौराई समोर। तर मग इथे पण गेल्यानंतर मग सगळ्या जणींनी गौराईची ओटी वगैरे भरली आणि पूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती। आता सगळ्या जणी मैत्रिणी ज्या होत्या त्या आम्ही इथे आलेल्या होतो। जास्त करून सगळेजण आम्ही म्हणजे असं काही असलं हळदी कुंकू वगैरे किंवा काही कार्यक्रम असला त्याच टायमिंगला सगळ्यांशी बोलणं चालणं वगैरे किंवा भेटीगाठी ज्या आहेत त्या होत राहतात। तर त्या निमित्तानेच सगळ्या भेटतात आणि एकत्र येत असतात। अगं हा भोपळा आहे का ग? अगं बाई एक दाखव, वाजव ग माऊ, इकडनं घे इकडनं वाजव माऊ वाजव। तिचं सगळं डेकोरेशन दरवर्षी छान असतं। तर असंच एकाचं झालं की दुसरी जाऊन गौराईची ओटी वगैरे जे आहे ते भरत होते आणि त्या 2 चिमण्या तुम्ही बघितल्या छोट्या छोट्या, त्या काही ते माऊचा नाद सोडत नव्हत्या। मस्त छान ते खेळणं जे होतं ते माऊसारखं वाजत होतं। ते दोघांचं ते चालूच होतं। आणि लहान मुलांचं जे आहे जास्त करून कुठल्या गोष्टींवर नाही, पण मग आपल्या खेळणे वगैरे जे आहेत त्या गोष्टींकडेच लक्ष मात्र जास्त असतं। तर मग असं त्या दोघींचं खेळणं वगैरे जे होतं ते चालू होतं आणि आमच्या इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम जो होता तो चालू झालेला होता मग। आणि या सगळ्या ज्या आहेत ना त्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मैत्रिणी आहेत एकत्र जमल्या म्हणजे खूप छान मज्जा आणि एन्जॉय आमच्या सोसायटीमध्ये जो आहे तो चालूच असतो। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की आमच्या बिल्डिंगमधला जो भंडारा वगैरे जो होता गणपती बाप्पा सार्वजनिक सोसायटीचा बसवलेला, त्यामध्ये पण खूप एन्जॉय केला। सगळ्या जणी सणवार काही असला ना तर मग खूप छान पद्धतीने एकत्र येऊन साजरं जे आहेत ते आम्ही करत असतो। आणि ती जी ग्रीन कलरची साडी घातलेली गौराईच्या समोर उभी आहे ना, त्या मैत्रिणीच्या घरी या गौराई ज्या होत्या ना त्या होत्या। फ्रेम पण आणली, फ्रेम ही ओके। मला आपण आई नाही बाहेर गेले तर तिने जे रांगोळी काढलेली होती ना तो जो आहे तो रांगोळीचा साचा म्हणजे पट्टी होती ती रांगोळीची जी फक्त ठेवायचं काम आहे, ती बनवते वाटतं स्वतः। तर तिला आम्ही सांगत होतो, ती बोलली मी तुम्हाला सगळ्यांना बनवून देईल। ती बऱ्यापैकी तिच्यामध्ये जी कला आहे ती आहे। गजरे वगैरे पण आम्ही हळदी कुंकू वगैरे करतो ना
त्यावेळेस ती आम्हाला स्वतः तिच्या हाताने सगळ्यांना गजरे जे आहे ते बनवून देत असते. तर असो मैत्रिणींकडून आमच्या सोसायटीतील सगळ्यांकडे जाऊन आल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं यांच्या मित्राकडे शहाडला. तर त्यांच्या इथं पण ना खूप छान मस्त अशा गौराई होत्या आणि सजवलेल्या. दरवर्षी ते बोलवतात गौराईला आणि म्हणजे प्रसादासाठी पण ते तिकडे बोलवत असतात. गौराईचं जेवण पण खूप छान असतं. तर मग रात्रीचं जेवण आम्ही इथं गौराईचा प्रसाद वगैरे जो आहे तो घेऊन तिकडेच आम्ही जेवण वगैरे करून घरी आलेलो होतो. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या संपूर्ण गौराईला दर्शनासाठी जिकडे जिकडे गेलेली होती ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.